नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कास पठार या ठिकाणी आलेलो आहे आणि कास पठार हे जे ठिकाण आहे, तर हे साताऱ्यापासून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर आहे आणि हा जो कास पठारचा पूर्ण जो परिसर आहे, हा परिसर 1800 हेक्टरचा परिसर आहे आणि ह्या कास पठारला 2012 मध्ये युनेस्कोनं जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि या कास पठारचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यातच ह्या 1800 हेक्टर परिसरामध्ये असंख्य प्रकारची फुलं फुललेली असतात. साधारणतः 850 प्रकारची फुलं जी आहेत ती इथं या ठिकाणी असतात आणि त्याच्यामधलं या कास पठारचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः 150 प्रकारची फुलं जी आहेत ही जगामध्ये तुम्हाला कुठल्याही प्लॉटवरती आढळत नाहीत. अशा प्रकारचा हा कास पठारचा आहे आणि म्हणूनच ह्या कास पठारला महाराष्ट्राचा काश्मीर असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, आपण बघू शकता. या ठिकाणी जांभळ्या रंगाची फुलं आहेत, निळ्या रंगाची फुलं आहेत आणि पांढऱ्या रंगाची फुलं आहेत आणि मध्ये हा तलाव आहे. आणि हे फुलं जे पठारावर पसरलेले आहेत हे पाहिल्यानंतर एकंदरीत वेगवेगळ्या रंगाची चादर निसर्गाने इथं पसरवलेले, सतरंजी पसरवलेल्या जमिनीवरती अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतं. तर कास पठारला अवश्य भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.